सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? म्या काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं तू बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे 6 पाणी स्वच्छ पाणी येईल. असोय का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आत्ता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली बारामती लोकसभा निवडणूक यावेळी प्रथमच चुरशीची होणार असून पवार कुटुंबातील विभाजनामुळे भावी खासदार कोण हा प्रश्न अनेक मतदारांच्या मनात उपस्थित होत आहे. यावेळी सुपे येथील काही पत्रकार बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी. देशात सध्या राजकारणाचा वेगवेगळ्या अंगाने चर्चा होत असताना आपण बारामती तालुक्याच्या संदर्भात विशेषतः चर्चा करतोय. बारामती तालुक्यातील पवार कुटुंबियाशी निगडीत येणारी आगामी निवडणूक आहे ती नेमकी कशा पद्धतीने असेल. बारामती तालुक्यातील काही पत्रकार बांधव आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी माझ्यासोबत आहेत दीपक जाधव सर. सर, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसं पाहता, काय तुमचं चित्र असेल त्याबद्दल? काय झालंय, राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे आणि शरद पवार गट आणि अजितदादा गट असे 2 गट पडल्यामुळं पूर्णपणे राजकारण तालुक्याचं ढवळून निघाल्यामुळं त्या पद्धतीने सध्या फ्लो चालू आहे. किंवा जिथं जिथं ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहत आहोत तिथं तिथं काय वयस्कर लोक पवार साहेबांच्या बाजूने त्या पद्धतीने जात आहेत. पण कार्यकर्ते पवार साहेबांच्या बाजूने जरी असले तरी पुढारी लोक दादांच्या बाजूने त्या पद्धतीने सर्रास दिसत आहेत. पण आता सध्या निश्चितपणे हे चित्र तर आहेच, परंतु याकडे तरुण पिढी असेल, एकूणच राजकारण असेल. सर, काय सांगाल तुम्ही आणि कशी परिस्थिती आहे, काय चित्र सांगते बारामतीचं? बारामती तालुक्यामध्ये दादा गट, साहेब गट हे दोन्ही गट अतिशय तुल्यबळ असून या ठिकाणी नागरिकांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की बाबा तालुक्याच्या हिशोबाने कामकाज दोघांचंही चांगल्या प्रकारचं आहे, तर जायचं कोणाकडं. आणि ह्या तालुक्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की बाबा दादांकडं जर आपण नाही गेलो, साहेबांकडं जर आपण नाही गेलं त्याला पर्याय नाही काय. आणि दोन्ही गटांचा जर विचार आपण केला तर दोन्ही गट तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम मागच्या काळात करतात. त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. निश्चितपणे नागरिकांच्या मध्ये संभ्रमावस्था आहे. अजूनही आपले पत्रकार बांधव आपल्यासोबत आहेत. सर, कसं पाहता तुम्ही या राजकारणाकडे आणि काय स्थिती असेल या पुढची? तशी बारामतीच्या करामतीच म्हणावं लागतील. कारण का, पहिल्यापासून जर पाहिलं तर ऑल याच्यामध्ये देशामध्ये बारामतीला फार मोठं मान सन्मान आहे. कारण कोणत्याही जरी पक्षाचं जरी सत्ता आली तरी बारामतीवर त्यांचं लक्ष असतं. कारण का, कुणी जरी नेता असता तरी बारामतीमध्ये पहिली सभा होतेच. पण काय झालं माहिती का, यापूर्वी ज्या ज्या वेळेस युवक मंडळी असतील किंवा काही वृद्ध असतील किंवा काही कामाच्या निमित्ताने साहेबांकडे जात होते, त्यावेळेस साहेबांचं एवढं म्हणजे हा फार मोठा राजकारणाचा समुद्रच म्हणावं लागेल साहेब म्हणजे. मग साहेब म्हणले की अहो हे दादा बघतायत ना राज्याचं, आणि मग दादांकडे जावं लागायचं. परंतु काय झालं माहिती का, हा जरी पाण्याला जरी 2 भंग करायचा प्रयत्न केला ना लाठीनी, तरी ते कधीही वेगळं होऊ शकत नाही. कारण का, दादांनी कामही तेवढी केली, त्यांची कामाची गती तेवढी फास्ट आहे, त्यांची निर्णय क्षमताही जबरदस्त आहे, त्यांची लवकरात लवकर उठून काम करण्याची एक हातोटी वेगळी आहे. आणि साहेबांचं जर पाहिलं तर साहेब हे खऱ्या अर्थानं निर्णय क्षमतेमध्ये आणि ऑल कामाच्या नियोजनामध्ये एक चांगलेच मुरब्बी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
निश्चितपणे एकूणच सर्व राजकीय परिस्थिती पाहता दादा आणि पवार हे दोन्ही गट तुल्यबळ असे मानले जातात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोघंही गटांना समांतर अशा पद्धतीचं याकडे पाहिलं जातं असंच बारामती तालुक्यातील ह्या पत्रकार सहकाऱ्यांचं सांगणं आहे. NTV न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, मोरगाव, बारामती.